दान करा साहेब, पुण्य मिळेल. दान करा साहेब, पुण्य मिळेल. पुण्य मिळेल. देव तुमचं कल्याण करो, सुखी ठेव. दान करा साहेब, पुण्य मिळेल. दान करा, पुण्य मिळेल. दान करा, पुण्य मिळेल. खायला खायला मिळेल का हो साहेब? पण आणि घ्या बाबा. गुरुदेव दत्त. पोटात अन्नाचा कण नाही हो साहेब, 2 दिवस झाले. बरं वाटलं. बाबा तुम्ही एकटेच असता? एकटाच म्हणजे पोरं बाळ? मुलं बाळ आहेत, पण काय उपयोग, कोण नसतं कुणाचं हो साहेब. बायको? बायको होती, पण ती गेली देवाघरी, मला एकट्याला सोडून. शांत व्हा बाबा, शांत व्हा. बाबा तुम्ही राहता कुठं? मी ना राहतो इथं देवळात. ही पोरं पोरं कुठं बघतात मला, पण हा जी माझी माय आहे ना, तिचं लक्ष आहे माझ्यावर, ही घेते माझी काळजी. हा, हा, बाबा एक मिनिट हा. हा, आलो. हा. कर दादा, नारळ कसा दिला? 25 रुपये. 25 रुपये. प्रसाद, फुलं, हार सगळं ठेव ना. साहेब माझ्या मते ही ईश्वरी सेवा आहे, सगळ्यांना करू दे थोडी थोडी. अरे वा, छान छान विचार आहेत हा तुझे, खूप छान बोललास. आता एक छान काम कर ना. बोला ना साहेब. एक नारळ 20 रुपयाला. एवढं सोडून मला साहेब. का रे? मी दिवस रात्र मेहनत करतोय इथं, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत थांबतोय. जेम तेम पोटापुरतं मिळतंय साहेब. अरे तेच बोलतोय राजाने, तुम्हाला पूर्ण बोलून तर देशील का नाही? हे बघ 20 रुपयाला एक, याप्रमाणे मी तुझे सगळे नारळ विकत घेणार राजा, सगळे नारळ. काय बोलताय साहेब, एवढी 100 नारळ तुम्ही विकत घेणार आहे? होय, अरे तेच तर सांगतोय मी. अरे तुम्हाला बोलून देशील तर. हे बघ तुला उद्यापासून इथं ताटकळ उभं राहायची गरजच नाही, फक्त नारळ आणायचे, 100 नारळचे पैसे घ्यायचे 20 रुपयाप्रमाणे आणि निघून जायचे. डन. सगळ्याचे पैसे तुला देतोय बघ, हे घे. साहेब आता हे तुमचं, याच्यावरती तुमचाच अधिकार. छान करा साहेब. हा कोण? इकडे या, इकडे या, इकडे या. हे बघा तुमच्यासाठी मी 100 नारळ विकत घेतले तिथं. इथं बसा, या बसा. हा हे बघा खुर्ची, इथं बसा. सावकाश. साहेब साहेब बऱ्याच दिवसांनी हे आपलेपणाचे बोल खाली पडले साहेब. लेकरा लेकरा, देव तुझं भलं करो, तुझं कल्याण करो. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. हा व्यवसाय तुम्हाला चालू करून दिलाय मी आता, आणि तुमच्याकडं लोक पैसे घेऊन येणार, नारळ विकत घेणार आणि पैसे ठेवून जाणार. काढा जाऊन बॅग आण घ्या आपल्या बॅग मधली.
हे बघा या बॅगेमध्ये लोक पैसे देतील. हा ही बॅग तुम्ही गळ्यात अडकवा. हे बघा लोक इथं पैसे देणार आणि नारळ उचलून घेऊन जाणार आहेत. ठीक आहे, आता काळजी घ्या आणि स्वाभिमानाने जगा. फार उपकार झाले तुमचे. मी शब्द देतो तुम्हाला, इथून पुढे भीक मागणार नाही. तुम्ही सुरू करून दिलेला व्यापार तोच करीन. खूप उपकार तुमचे. गुरुदेव, देव तुमचं कल्याण करू. देव तुमचं कल्याण करू. अगं आंघोळ होऊ दे, लगेच जाऊया आपण. तन्वी झालं का बाळ? तन्वी आंघोळ झाली मला? हो बाबा मगाशीच. अरे वा. उशीर केलाय. हो. बाबा एक विचारू? तुम्ही त्या माणसाला मदत का केली? हा त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही बाळा. काय म्हणतात ना, देव प्रत्येकाच्या अंतरंगात बसलेला आहे. तो सगळ्यांकडनं हे करून घेतो. कदाचित देवानेच करून घेतला असेल माझ्याकडून हे मला. मग देव माझ्यातही आहे. होय, अर्थात देव तुझ्यात आहे, माझ्यात आहे, आईच्यात आहे, देव प्राण्यांच्यात आहे, देव त्या झाडांच्यात पण देव आहे. अख्ख्या चराचरात देव व्यापलेला आहे. जो त्याची मनोभावे सेवा करतो ना, त्याच्या प्रत्येकाच्या अंतरंगात तो आहे. बाबा देव काय करतो आपल्यासाठी? मी आंघोळ करून येतो बेटा. देवळात गेलो ना, तिथेच आपण बोलू देव काय करतो आपल्यासाठी. ओके. नारळ दे बाबा. हॅलो. बाबा त्या दिवशी ते पापा. हो. अरे वा. बाबा कशात? आवाज ओळखीचा वाटतोय. कशात बाबा? साहेब तुम्ही? मी व्यवस्थित आहे, एकदम मजेत आहे. छान चालेल सगळं. हो. तो नारळवाला आहे ना, तो रोज 100 नारळ आणून देतो मला आणि त्याचे पैसे तो घेऊन जातो. साहेब रोज 500 रुपये बाजूला पडतात. पडतात ना. हो साहेब. आता स्वाभिमानाने जगतेस ना. हा. मग तर मला एक नारळ द्या बघू. घेत आहे नारळ. हे पैसे ठेवले हा दादा. हा पैसे नको साहेब. कष्टाचा पैसा आहे, ह्याला नाही म्हणायचं नाही. पैसे ठेवले. आता काळजी घ्या. गुरुदेव, देव तुमचं कल्याण करो. काळजी घ्या. बाळा तुला इथे येताना काय काय दिसलं सांग बघू. छोटे छोटे स्टॉल. ते अनेक लोकांचा व्यवसाय आहे माहितीये तुला. काही लोक नारळ विकतायत, काही लोक फुलं विकतायत. ते बघ तिथं प्रसाद विकतोय ना, ते तिथं प्रेम आहे, देवांचे प्रेम दिसते का नाही. या सगळ्यांचा हा व्यवसाय आहे. आणि हे इथं दिसतं एवढंच नाही, त्याच्यावर बरेच लोक अवलंबून आहेत.
अर्थात म्हणजे जसं की शेतकरी जे फुलं वगैरे येत आहेत, हार बनवत आहेत बघ, हा तेही हार इथे बनवला नाही जात, तो कुठून तरी येतोय, ते कोणीतरी त्याला बनवतं. नारळ आहेत, नारळाची बागा वगैरे असतात बघ, म्हणजे शेतकऱ्यांचं काम आलं तिथे, शेतकरी आहेत. हा माल जो आपल्या इथं पोहोचला इथं, त्याची मालांची निर्यात होते, आणलं जातं लांब. नेहाण त्याचे- करतात. हा नेहाण करतात. त्याचे बरेच फॅक्टरी आहेत, प्रसाद बनतो त्याच्या फॅक्टरी आहेत, त्याचे फ्रेम वगैरे आहेत, त्याचे मोठमोठे फॅक्टरीज वगैरे असतात, कंपन्या असतात. एवढे सगळे लोक ह्याच्यावर अवलंबून आहेत बघ. अरे बापरे, एवढे लोक, मी विचारच करू शकत नाही. होय बाळा, तू अजून लहान आहे. बऱ्याचशा गोष्टी विचारा पलीकडच्या असतात, आपले विचारही पोहोचत नाहीत तिथं. हा माझा देव, हा माझा देव, माझा देव गाभाऱ्यात बसून नाहीये, तर ह्या सगळ्या व्यावसायिकांचं पोट कसं भरल याचं लक्ष ठेवतोय. कळालं? आणि फक्त ह्यांच नव्हे, तर माझ्या देवावर टीका करणाऱ्यांचंही. होय, माझ्या देवावर टीका करणाऱ्यांचाही तो स्वतः पोट भरतोय. त्याच्यावरची टीका सहन करूनही हा माझा देव.